एकट 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 एकट। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय। सगळं परळी मध्ये आज धनगर समाज बांधवाच्या वतीने दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला समर्थनात या ठिकाणी निदर्शने करण्यात आली। एकंदरीत 10 दिवसापासून दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानामध्ये सुरू आहे। त्या ठिकाणी त्यांची तब्येत अतिशय बिकट होत चालली आहे। त्याच अनुषंगाने या ठिकाणी निदर्शने व्यक्त करण्यात येते। आपल्यासोबत गणेश दादा आहेत। गणेश दादा, नेमकं काय तुम्ही या ठिकाणी निदर्शन व्यक्त केले, काय आंदोलन कसं केलेलं आहे आणि तुम्ही टावरवर देखील चढला होता? गेल्या 10 दिवसापासून आदरणीय आपले संघर्ष योद्धा मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे साहेब हे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करत आहे। त्यांची दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चाललेली आहे। त्यांची प्रकृती खूप आता हलवलेली आहे। तरी आजपर्यंत 10 दिवस झाले आमरण उपोषण करत आहे। आता आजपर्यंत कुठल्याही सरकारनं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। आमचा सर्व भाळा भोबडा समाज, मेंढ्या राखणारा समाज सर्व मुंबईला आझाद मैदानामध्ये जाऊन बसलेला आहे। त्यांचे खूप हाल होत आहेत। यासाठी या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही परळी लक्ष्मीबाई टावर या वर येऊन या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज निदर्शने केले आणि या सरकारचा जाहीर निषेध केला। एकंदरीत पाहिलं गेलं धनगर समाजाचे नेते पुढारी जे आहेत की लक्ष्मण हाके असतील, गोपचंदजी पडळकर असतील व इतर सर्व नेते पुढारी असतील त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होताना दिसून येत नाहीत। आज आमच्या या धनगर समाजाचा या फडणवीस सरकारनं 2014 पासून फक्त एक हळकुंड धनगर समाजाच्या हातात द्यायचं आणि धनगर समाजाचा कसा वापर करून घ्यायचा या सरकारला चांगलं माहिती। पण आज नेते जरी आमच्या सोबत नसले, आमचे नेते आज ना उद्या आमच्या समाजाच्या सोबत येतील ही आम्ही अपेक्षा ठेवतो। जरी नसले तरी आज सगळा भावा भोबडा समाज हा आमचा सर्वसामान्य लोक हे दीपक भाऊ बोराडे साहेबांसोबत आहेत आणि नक्कीच ते आरक्षण मिळवल्याशिवाय ते आज उपोषण सोडणार नाहीत आणि आरक्षण घेऊन येतील ही आम्हाला 100% खात्री आहे। काल संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी देखील दीपक भाऊ बोराडे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली। त्या ठिकाणी समाज बांधवांना वेगवेगळे आव्हान देखील केलेले आहेत। एकजूट होण्यासाठी त्या ठिकाणी मनोजदादांनी आव्हान केलेले काय वाटत? हा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांनी या समाजाला, या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी त्यांची एक तळमळ आम्हाला त्यांच्या काल पाठिंब्यामधून दिसून आली आणि त्यांनी तेवढंच नाही केलं तर म्हणले मी माझ्या समाजाला जसं आरक्षण मी माझा संघर्ष करून मिळवून घेतलं तसं मी तुम्हाला सध्या मिळवून देईन। आणि मी आजपर्यंत कुठल्याही नेत्याला फोन लावला नाही, पण या धनगर समाजाच्या नेते एक होण्यासाठी सर्व नेत्यांना मी स्वतः संपर्क करून धनगर समाजाची एकजूट करून तुम्हाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी तोच प्रयत्न करेन असं आदरणीय जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि त्यांचं आम्ही खरोखरच स्वागत करतो की आम्हाला हा धनगर समाजाला त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल। पुढचं पाऊल कसं असणार? सरकार दीपक भाऊ बोराडे यांची तब्येतीकडे काळजी घेत नाही। आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी धनगर बांधव मुंबईमध्ये उपस्थित आहे, परंतु सरकार कुठेतरी दुर्लक्ष करतंय। या पुढचं आंदोलन तुमचं कसं असणार दीपक भाऊच्या निषेधात? या निदर्शनाच्या माध्यमातून आता जे मुंबईमध्ये जे आंदोलन चालू आहे यापुढे जर आता सरकारनं जर यापुढे जर दखल नाही घेतली, यापुढे याच्यापेक्षा खूप तीव्र आंदोलन होईल। लोक समुद्रात उड्या मारतील, लोक कोणी टावरवर चढतील, कोणी कुठून उड्या मारतील आणि या सरकारला नाकी न आणल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारकडून आरक्षण मिळाल्याशिवाय 100% धनगर समाज शांत बसणार नाही, मला ग्वाही आहे। नक्कीच तुम्ही पावसाळ्यात एकंदरीत पाहायला गेलं वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया सांगून जात आहेत। दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली असली तरी परंतु त्या ठिकाणी सरकार मात्र दुर्लक्षित आहे। सरकार कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्या मागण्याकडे लक्ष करत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी भेट देतात, आमदार खासदार त्या ठिकाणी मंत्री देखील भेट देऊन गेले, परंतु कुठेतरी सकारात्मक चर्चा व्हायला तयार नसल्याचं दिसून येतं। एकंदरीत पाहायला गेलं काल मराठा संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील देखील त्या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांची भेट घेत त्यांनी समाजाला आवाहन केलं की लागल ती मदत, जशी पाहिजे तशी मदत तुम्ही त्यांना करावी असे देखील त्यांनी आवाहन केले। यामध्ये काही नवीन आदेश मिळतात का? धनगर समाज नेमकं दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनात अजून कुठले आंदोलन करतात, निदर्शन करतात, हे पाहणं महत्वाचं असणार। कॅमेरामॅन सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय,